नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात चाट मसाला। आजची बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। अशोक खरात स्वतःला कृष्ण म्हणणाऱ्या या भोंदूबाबावर महिलेवर बलात्काराचे गंभीर आरोप झाले। पीडितेच्या म्हणण्यानुसार गुंगीचे पाणी पाजून आणि अंधारात ठेवून अनेक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी खरातला अटक केली आहे। सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याचा फार्म हाऊस, मोबाईल आणि डिजिटल डिव्हाइसेसची चौकशी सुरू आहे। आणि इथेच सगळ्यात मोठा धक्का म्हणजे संगीता तिवारी यांनी दावा केला आहे की तब्बल 500 महिलांचं लैंगिक शोषण झालं असू शकतं। पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपमधून अनेक व्हिडिओ सापडल्याची ही माहिती समोर येते। पण या केसला आता राजकीय वळण मिळालंय। रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, त्यांचे खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले आणि मोठा वाद निर्माण झाला। वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी राजीनामा दिला, पण विरोधक थांबले नाहीत। रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांनी हा राजीनामा नाही तर हक्कलपट्टी असल्याचं म्हणत पुढील कारवाईची मागणी केली आहे। म्हणजेच हा फक्त क्राईम केस नाही तर महाराष्ट्रातलं मोठं राजकीय वादळ बनत चाललंय। पुढे अजून काय उघड होणार, जस्ट वेट अँड वॉच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चाट मसाल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।